आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. मजेत म्हणजे अजूनही तीच सिच्युएशन आहे. खाली पाणी साठलेलं आहे आणि आम्ही खाली जाऊ शकत नाही. तसं पाहायला गेलं तर घरामध्ये सर्व वस्तू अवेलेबल आहेत आणि दूध नव्हतं तर तेही आणलेलं आहे. कांदे वगैरे आणलेले आहेत. कालच तुम्हाला सांगितलंच माझे मिस्टर खाली 25 माळे उतरून गेले होते आणि चढून आले पुन्हा. तर त्यांच्या एका फ्रेंडने आणले होते तर त्यांनी तिथपर्यंत पोहोचवले खाली पार्किंगच्या एरियापर्यंत. आणि असं ऊन पडलं ह्यावेळी आज. आणि असं नाही की कंटिन्युअस पाऊस चालू आहे, तर कंटिन्युअस अजिबात पाऊस चालू नाही आहे. एकाच दिवशी झाला आहे भरपूर सारा पाऊस झाला आहे आणि त्यामुळेच पाणी साठलेलं आहे. कंटिन्यू पाऊस म्हणजे जवळजवळ आता काल आणि परवापासून कंटिन्यू पाऊसच नाही आहे. त्याच्या आदल्या दिवशी झाला आहे तोच पाऊस अजून त्याचंच पाणी कमी झालेलं नाही. तुम्हाला मी दाखवते केवढं पाणी आहे अजून देखील. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पाणी आहे. आणि हे सिटी सेंटरचा एरिया अजून तसाच आहे आतमध्ये बुडालेला. आणि ह्या गाड्यांमधलं गाड्यांचं पाणी, गाड्यांच्या खाली पाणी आहे. थोडासा एरिया निवळला आहे आणि फक्त याच एरियात जास्त पाणी साठलं आहे. बाकीच्या एरियामध्ये थोडंसं कमी आहे. आणि असं पाहायला गेलं तर सिटी सेंटरच्या पलीकडच्या भागात जास्त पाणी साठलं आहे. तिथे होईल हळूहळू कमी. आणि आता सूर्य आलेला आहे वरती. ब्रेकफास्टची तयारी करतोय आम्ही. आज गाडीला सुट्टी आहे आणि आम्ही आता ब्रेकफास्टची तयारी करतोय. तर ब्रेकफास्टमध्ये रात्रीचा थोडासा राईस राहिला तर त्याला फोडणी देणार आहे आणि भाकरी आहे तर त्यालाही फोडणी देणार आहे. आणि त्यासोबतच तुपातल्या शेवया करणार आहे मम्मी. तर मी आधी फोडणी देऊन घेते आणि मग त्यानंतर मम्मीला शेवया बनवायला सांगते, जेणेकरून रात्रीचं राहिलेलं सगळं संपून जाईल आणि दुपारपर्यंत राहणार नाही. भात चांगला नसतो दुपार खाल्लेला त्यामुळे. आणि इथे भात परतून ठेवला रात्रीचा. आणि इथे भाकरीचा भोगा म्हणतात त्याला, तर भोगा आहे नाश्त्यासाठी. आणि इथे चालली बाळाच्या शेकाची तयारी. बाळाची आंघोळ चालू आहे. तर आज तुपातल्या शेवया बनवायच्यात, तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पाहायला जात नाही याच्यात है ना. बाळाला धूर द्यायचा आहे. धुरी किती धूर येतोय. थोडं शिलाकला त्याचा धूर नाहीये. कालच्या होत्या का त्या चाळून बाजूला काढते मी आता आणि मग ते परत वरून टाकते नंतर शिलाकला का. पहिले वावडून घ्या टाकायचे. वावडून घ्या आहेत अगं त्यातले. ते सगळे जळत नाही ना. आणि मम्मी तुपातल्या शेवया बनवणार आहे. तर ह्या घरी बनवलेल्या शेवया आहेत. आम्ही येताना इंडियावरून घेऊन आलो होतो. आणि एवढ्या आता ह्या जवळजवळ 4 ते 5 माणसांसाठी आहेत. आणि इथे दूध आहे. किती असेल हे दूध? अर्धा लिटर असेल. अर्धा लिटर दूध आहे. आणि ते तापून घेतलं म्हणजे गरम दूध पाहिजे. आणि एवढी गुळाची पावडर आहे, म्हणजे जॅगरी पावडर म्हणतात त्याला, तर तेवढी घेतली ती. आणि आता शेवया बनवायला सुरुवात करणार आहे. तर शेवया बनवण्यासाठी तूप हवं आहे आपल्याला. आणि तर या डब्यामध्ये आहे तूप. आणि तुम्हाला दाखवते मी आता कशी बनवते. मम्मी खूप छान शेवया बनवते, तुपातल्या शेवया. आता आपण तूप घालून घेऊ. आता थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायच्यात ना.
दूध हे जवळजवळ अर्धा लिटर दूध गरम होतं, तापवलेलं दूध करून उठव. ती काय तेल नाही, हे मोठंच आहे, याच्या एवढंच आहे. आणि आता त्याच्यावरती उकळी यायला लागली तर झाकण ठेवलंय मंद आचेवर, छान फुलून येतात. मंद आचेवर ठेवायचे. गॅस बारीक केलेला आहे बॉईल यायला लागल्यावर. एक 5-10 मिनिट. आणि ही माझी मम्मी आहे, तुम्हाला माहितीच आहे. चांगले उमलून येतात वरती. प्रकारे आटलत का? आणि अशा प्रकारे शिजलेले आहे, तुम्ही पाहू शकता. तर बऱ्यापैकी शिजलेले आहेत. आता त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. आमच्याकडे गुळाची पावडर होते, तुम्ही गूळ फोडून टाकला तरी चालेल. बस का गूळ. तुम्ही पाहू शकता हे शेवया अशा प्रकारे दिसतात. चला या नाश्ता करायला सगळेजण. काय आणलंय? शोमी शोमी वाव, काय काय बनवलंय तू? माय फॅमिली ट्री. कम कम शोमी शोमी. हे आजोबा आहेत आणि हे आजी आणि हे माझा भाऊ आणि हे मी आणि हे आजी आणि हे मम्मा आणि हे डॅडी. ओ वाव, व्हेरी नाईस फॅमिली ट्री. स्कूलमध्ये सांगितली होती तुम्हाला? अच्छा, व्हेरी गुड. हॅलो. आणि आत्ताच माझी फरशी वगैरे पुसून झाली आहे, सगळं आवरलं आहे काम. आणि आज दुपारी जेवणामध्ये कोणाला भूकच नाही आहे, तर मी असं ठरवलं की थोडीशी भेळ बनवेन, मटकीची भेळ बनवेन छान. हो आले गाऊ. आणि त्यासाठी मी आता इथे मटकी घेतली, मोड आलेली मटकी. फ्रीजमध्ये असते माझ्याकडे नेहमी बऱ्याचदा. कोथिंबीर आहे आणि ते आहे लेमन आणि ते कांदा घेतला आहे. तर आता मी भेळ बनवते आणि सगळ्यांना तिथे भूक लागली आहे. 2 वाजले जवळजवळ. आणि आमची आता कोरोनापेक्षा बेकार अवस्था झाली. कोरोनामध्ये तरी ॲटलिस्ट ऑर्डर केलं तर घराच्या बाहेर येत होतं सामान. आता आम्ही ऑर्डरही करू शकत नाही, कारण खाली पाणी साठलेलं आहे. तर ऑर्डर येणार कशी हा प्रश्न आहे. त्यामुळे पाण्यातूनच जावं लागेल आणायचं म्हटलं तरी सामान. ठीक आहे, जेवढं घरात आहे तेवढ्यापासून बनवायचं काम चालू आहे सध्या आमचं. आणि आम्ही शारजामध्ये राहतो, तर इथे काही ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी नाही आहे. परंतु आमच्या बिल्डिंगखाली खूप सारं पाणी आहे. कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे, त्याच्यात थोडीशी मोहरी घातली आहे. आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मी परत थोडीशी हळद घालेन आणि थोडंसं लाल तिखट घालणार आहे. आणि त्यानंतर आपली मोडाची मटकी घालून द्यायची. आणि मोडाच्या मटकीची भेळ अप्रतिम होते, त्याला काहीही दुसरं साहित्य लागत नाही, बेसिक साहित्य लागतं फक्त. तर अशा प्रकारे मी चांगली परतवून घेणार. थोडंसं पाणी घालेल आणि एक 5-10 मिनटं मी मटकी शिजून घेईल. मीठ देखील यातच घालायचं आहे, अदरवाईज तुम्ही जर मीठ नंतर घातलं तर मग मीठ मटकीमध्ये मिक्स होत नाही आणि मग टेस्ट चांगली उतरत नाही. तर अशी चांगलं शिजवून घेतली की छान लागते आणि त्रासही होत नाही. आणि मी मुरमुरे आणले होते, तर मुरमुरे घेतलेत मी परातीमध्ये. आणि त्याच्यामध्ये मी 2 प्रकारचे फरसाण म्हणू शकता किंवा चिवडा म्हणू शकता, अशा प्रकारे शेवचं 2 प्रकारचे चिवडा आणलेत. तर एक येलो आहे आणि एक लालसर आहे. आणि त्यात थोडासा कांदा घातला आहे. त्यानंतर कांद्यावरून मी थोडंसं मीठ घातलं आहे. मिठानंतर थोडीशी कोथिंबीर देखील घालायची. आणि मग कोथिंबीर घातल्यावर
त्यानंतर त्याच्यामध्ये मी लिंबू पिळणार आहे, अर्ध लिंबू पिळलेलं मी, आणि त्यानंतर मग वरून मटकी घालणार आहे आणि मिक्स करणार छान. आणि आपली मटकीची भेळ आहे रेडी. आणि अशा प्रकारे भेळ रेडी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खायला या. आणि अशा प्रकारे भेळ झाली रेडी. तर मी आता सर्वांना भेळ देते आणि दुपारचं जेवण बहुतेक काही नाही आता हेच असणार आहे. गावला आवडली भेळ? टू मच यम्मी आहे? नको तुला? मी खाऊ का तुझी भेळ? नको. हॅलो. आणि आता झाली संध्याकाळ, म्हणजे रात्रीचे 8-9 वगैरे वाजले असणार, 8-8:30. तर आज मी जेवणामध्ये बनवते कांद्याची पात. थोडीशी कांद्याची पात होती, तर त्यात मुगाची डाळ वगैरे घातली आणि गावी जशी बनवली होती मी तुम्हाला दाखवली होती, माझ्या आत्याने बनवली होती, तर सेम तशीच बनवली आहे मी आज. आणि राईस वगैरे बनवला आहे. तर बोंबलाचं कालवण बनवते आज आम्ही. आणि जे आहे कांद्याची पात, इथे बोंबलाचं कालवण आहे आणि ते भात आहे. आणि याच्यात मम्मीने भाकरी बनवल्यात. बाळ झोपलेलं आहे, तर आता आम्ही जेवण करून घेऊ, म्हणजे उठणार नाही वगैरे. आणि उठेल ते जेवण झालं तोपर्यंत उठून जाईल. चला तर मग आता जेवण करूया.